गजर कीर्तनाचा। परंपरा अशी होती गुरुजी, पहिला दिवस असेल तर नामपर कीर्तन झालं पाहिजे, दुसरा तिसरा दिवस असेल तर संतपर झालं पाहिजे, पाचवा सहावा दिवस असेल तर स्थितीपर झालं पाहिजे, आणि शेवटी कालाचं कीर्तन झालं पाहिजे, आपल्या मागणीपर झालं पाहिजे, नंतर काला झाला पाहिजे। आणि म्हणून हा अभंग घेण्याची इच्छा झाली। या अभंगावर आपण आपल्या संकल्पित वेळामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय असते पहा, एखाद्या वेळेला माणसाला दुसऱ्याचं अज्ञान असलं तर जास्त अनर्थ होत नाही महाराज, दुसऱ्याचं एखाद्या वस्तूचं अज्ञान असलं तर काही फरक नाही पडत, पण माणसाला जर स्वतःचं अज्ञान असलं ना तर फार मोठा फरक पडत असतो। आणि दुसऱ्याचं एखाद्या वेळेला तुम्हाला अज्ञान असेल तर ते तुम्हाला माफ आहे, पण तुमचंच जर तुम्हाला अज्ञान असेल तर तुम्हाला कसं माफ होईल? आणि म्हणून एखाद्या परक्या व्यक्तीचं आपल्याला अज्ञान असलं तरी चालेल, एखाद्या दूरच्या व्यक्तीचं आपल्याला अज्ञान असलं तरी चालेल, एखाद्या दुसऱ्या माणसाचं आपल्याला अज्ञान असलं तरी चालेल, एखाद्या दुसऱ्या गावचं आपल्याला अज्ञान असलं तरी चालेल, एखाद्या वेळेला दुसऱ्या घराचं आपल्याला अज्ञान असलं तरी चालेल। मी बोलू तुम्हाला, तुमच्या सख्या भावाचं तुम्हाला अज्ञान असलं तरी चालेल, पण तुम्हाला स्वतःचं तर ज्ञान असायला पाहिजे ना। विठ्ठल 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 एकतर माणसाने स्वतःला समजून घ्यावं की आपण कोण आहोत, आपण कोण आहोत घेतलं पाहिजे समजून। आणि ज्याला समजून घेता येत नसेल, ज्याला शास्त्रार्थ समजत नसेल, त्यांनी कोणाकडून तरी समजून घ्यावं। आणि म्हणून एकतर समजून घ्यावं, आणि कळत नसेल तर कोणीतरी सांगेल त्याच्याकडून तरी ते समजून घ्यावं। विषय असा आहे की आपलं असलेलं आपल्याला अज्ञान हे फार मोठं अनर्थाला कारण ठरत असते। बऱ्याचदा आपण जर एखादा प्रश्न विचारला तर लोक सहज म्हणतात, तुम्ही कोण आहात? मी मामा आहे। तुम्ही कोण आहात? मी भाऊ आहे। तुम्ही कोण आहात? मी महाराज आहे। तुम्ही कोण आहात? मी हरिभक्तीपरायण आहे। तुम्ही कोण आहात? मी विदर्भरत्न आहे, नाही का? तुम्ही कोण आहात? मी कुणाचा तरी बाप आहे। मला असं वाटते हा जो परिचय जोपर्यंत तुम्ही देत असाल, हा परिचय जोपर्यंत तुम्ही देत असाल माझ्या सहित, तोपर्यंत शास्त्र म्हणते की तुम्हाला तुमचं अज्ञान आहे म्हणून तुम्ही हा परिचय देत आहे। विठ्ठल विठ्ठल जन्माच्या अगोदर तर तू कोणीच नव्हता ना, जन्माच्या नंतर ह्या उपाध्या सगळ्या लागल्यात ना। महाराज असं म्हणतात, उपजलिया बाळकाशी नाव नाही तयेपाशी, ठेविलिया नावाशी उदेत उठी। जन्मता तुम्हाला नाव नव्हतं, पण या नावाची उपाधी तुम्ही स्वीकारली, आणि उपाधी स्वीकारल्यामुळे शास्त्र असं सांगते की ज्या ज्या वेळेला उपाधी स्वीकारल्या जाते त्या त्यावेळेला त्याच्या पाठीमागं दुःखही स्वीकारावं लागतं। उपाधी स्वीकारले की दुःख स्वीकारावं लागतं। आपण भाऊ स्वीकारलो की त्याच्या पाठीमागं दुःख स्वीकारावं लागतं। कुणाचं तरी काही मित्र स्वीकारलं की त्याच्या पाठीमागं दुःखही स्वीकारावं लागतं। म्हणून उपाधीच्या पाठीमागं दुःख येत असतं पहा। आणि म्हणून आपण आपल्याला समजून घेणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। हा एक भाग मी आपल्यासमोर ठेवला, थोडा आहे क्लिष्ट आहे, थोडा समजून घेण्यासारखा आहे, पण समजलं पाहिजे, आपण आपल्याला समजून घेतलं पाहिजे। काय असते पहा, तुम्ही जोपर्यंत तुम्हाला समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही कोणाजवळही राहिला तरी उपयोग होणार नाही, उपयोग होणार नाही। कोणाजवळही राहिला तरी, गोचिडाने किती दिवस गाईजवळ राहिलं तरी उपयोग नाही होणार, उपयोग नाही होणार। अरे त्या बेंडकाने किती दिवस मकरंदाच्या जवळ राहिलं तरी उपयोग नाही होणार। म्हणून कोणाजवळही तुम्ही राहिलात आणि कितीही दिवस जर राहिलात, तुम्ही जर तुम्हाला समजून नाही घेतलं तर त्याचा उपयोग होणार नाही। मी उदाहरणाने सांगेल आपल्याला की ज्या वेळेला पहिल्या अध्यायामध्ये गीतेच्या पहिल्या अध्यायाचं नाव काय? अर्जुन विषाद। अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय। अर्जुनाचा विषाद आहे। अर्जुनाने समजून घ्यायला पाहिजे होतं। अर्जुन युद्ध करण्यासाठी निघाला होता। अर्जुनाला दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभं केलं होतं देवाने। रथम स्थापयमे च्युत सेनयोरुभयोर्मध्ये, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी
तू माझा रथ उभा केला पाहिजे. आणि भगवान त्याचा नौकर असल्यामुळे देवाला ऐकावं लागलं आणि देवाने रथ अशा ठिकाणी उभा केला की ज्या ठिकाणी द्रोणाचार्य आहेत, ज्या ठिकाणी पितामह भीष्म आहेत, त्या ठिकाणी रथ उभा केल्यानंतर अर्जुनाने पितामह भीष्मांना आणि द्रोणाचार्यांना पाहिलं आणि गांडीवम संस्कृती हसता, नाही का, अशी त्याची परिस्थिती झाली आणि त्याच्या हातचं गांडीव खाली पडलं. आणि त्यावेळेला समोर ज्यावेळेला त्याचे गुरु दिसतात, समोर ज्यावेळेला द्रोणाचार्य दिसतात, समोर ज्यावेळेला पितामह दिसतात, त्यावेळेला अर्जुनाने विचारलं देवाला, अरे मला आणलं कुठं तू? म्हणे तूच तर म्हटलं बाबा रथम स्थापय मे च्युत दोन्ही सैन्याच्या मध्यभागी. अरे माझ्या समोर कोण उभं आहे? म्हटलं ते तू पहा. हे माझे गुरु आहेत, हे माझे पितामह आहेत. माझ्या गुरुला मारून जर मला गादी मिळत असेल तर मी ते स्वीकारणार नाही. गुरुन हत्वा, गुरुची हत्या करून, नाही का, नाही स्वीकारणार नाही मी ते गादी. अरे जेथीचा कृपालाही जे वरू, तेथीच म्हणे मी व्यभिचारू. मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. मला असं वाटतंय हे अर्जुनाचा भाव जरी चांगला असला तर हे कारुण्य आहे. विठाला विठाला मी गुरुची हत्या करणार नाही. मला गादी नाही मिळालं तरी चालेल. स्वजनम ही कथम हत्वा, मी माझ्या स्वजनाला मारणार नाही. मला गादी नाही मिळालं तरी चालेल. खरं म्हणजे पितामह भीष्मांच्या समोर त्याचा रथ उभा करण्याच्या पाठीमागं कारणच हे होतं महाराज की त्याला मोह झाला पाहिजे. आता देवाला गीता सांगण्याची संधी मिळाली नसती, नाही का. आणि म्हणून अर्जुन तिथं हे करायला तयार नाही. देव त्याच्याजवळ असून सुद्धा अर्जुन म्हणतो मी हे करणार नाही. भगवंताने तऱ्हेतऱ्हेने त्याला समजून सांगितलं. भगवंताने सांगितलं, अर्जुना, कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम. स्वभावता ज्याचं शेतीवर प्रेम आहे, स्वभावता ज्याचं गायीवर प्रेम आहे, स्वभावता कृषी आधारित व्यापारावर ज्याचं प्रेम आहे, त्याला वैश्य म्हटलं पाहिजे. स्वभावता असलं पाहिजे, स्वभावता असलं पाहिजे, स्वभावता असलं पाहिजे. स्वभावता लक्षात आलं ना. एखाद्या माणसाचा स्वभाव जसा कधीच बदलत नाही तसं वैश्याचा स्वभाव कधी बदलू नये बरं का. हे स्वभावता असलं पाहिजे. हो. आणि मग स्वभाव बदलत नसतो महाराज. एखाद्या कुत्र्याला तुम्ही पालखीत बसवा आणि त्याला पालखी असे पडदे गिरदे लावा, त्याच्यावर हार टाका आणि त्याला दुसऱ्याच्या गल्लीत न्या, ते तोंड बाहेर काढून भुंकल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. स्वान पालखी बैसविले, ते भुंकतान राहे उगले. तुका म्हणे स्वभाव धर्म, काही केल्या न सुटे वर्म. अरे पाण्याला तुम्ही किती तापवा, कमी आहे का तो? बरोबर आहे. नाराजी नाही ना काय? तुम्ही एक तर मी खूप थकून आलो आज. नाही काय तुला आशीर्वाद आहे माझा. झालं ना तुझं जेवण कठीण आहे गड्या. मग आता बरं असू दे. पाण्याला तुम्ही किती तापवा महाराज, किती तापवा तुम्ही पाण्याला, आणि पाण्याला उतरून ठेवा. पाणी गरम नाही राहणार, ते थंड होईल. त्याचा तो स्वभाव आहे. तुम्ही एखाद्या बर्फाला जाऊ द्या, असं म्हणतायत, देहम त्यजेत अपितु शीतलत्वम, हिमम देहम त्यजेत असं म्हटलं जाते. एखादा बर्फाच्या गोळ्याच्या देहाचा त्याग होऊ द्या, पण ते त्याच्या थंडपणाचा त्याग करायला तयार नसते. स्वभाव आहे तो, स्वभाव आहे. बर्फाने थंड असणं हा त्याचा स्वभाव आहे. दगडाने कठोर असणं हा त्याचा स्वभाव आहे. पाण्याने द्रवरूप असणं हा त्याचा स्वभाव आहे. अग्नी दाहकता असणं हा त्याचा स्वभाव आहे. आणि आता खरं म्हणजे त्याने जर त्याचा स्वभाव सोडला तर मग त्याला अग्नी कोण म्हणेल? अग्नीने जर अग्नीचा स्वभाव सोडला तर अग्नी कोण म्हणेल? बर्फाने बर्फाचा स्वभाव सोडला तर त्याला बर्फ कोण म्हणेल? दगडाने कठोरतेचा स्वभाव सोडला तर त्याला दगड कोण म्हणेल? आणि कुत्र्याने कुत्र्याचा स्वभाव सोडला तर त्याला कुत्र तरी कोण म्हणेल? नाही म्हणणार.
तुम्ही कुत्र्याच्या समोर पंचपक्वान्न ठेवा महाराज, पंचपक्वान्न ठेवा, पंचपक्वान्नाचं ताट ठेवा त्याच्यासमोर तुम्ही, आणि त्याला एखादं हाड दिसू द्या, ते हाडावर गेल्याशिवाय राहत नाही. कोण? सांगा तुम्ही त्याला की श्रावण महिना चालू आहे म्हणून. ते म्हटले श्रावण महिना तुम्हाला. त्याला म्हणा तुम्ही एकादशी आहे. ते म्हटले एकादशी तुम्हाला. आम्ही जर एकादशी धरली तर आम्हाला कुत्रं कोण म्हणेल? त्याच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट ठेवा तुम्ही. महाराज म्हणतात तरी त्याचे चित्त हाडावरी, तरी त्याचे चित्त हाडावरी, तरी त्याचे चित्त हाडावरी, तरी त्याचे स्वानाशी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी, तरी त्याचे चित्त हाडावरी. स्वानाचे भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी, तरी त्याचे चित्त हाडावरी. वैश्याचा स्वभाव आहे, स्वभावता ओळखला जातो. क्षत्रियाचा स्वभाव सांगितलाय शौर्यम, तेजो, धृती, राक्षम, युद्धे चाप्य पलायनम, दानम ईश्वर भावश्य, छात्रकर्म स्वभाव. छात्रकर्म स्वभाव त्याला सप्त ऋषी म्हटलंय बघा. आकाश जैसे माऊली म्हणतात की सप्त ऋषी जसे आकाशामध्ये शोभावे तसे या 7 गुणाने क्षत्रिय शोभून दिसतो. शौर्यम, शौर्य असलं पाहिजे. धृती, धैर्य असलं पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये दक्षता असली पाहिजे, नाही का? दक्षता असली पाहिजे. शौर्यम, तेजो, धृती, द्राक्षम, युद्धे चाप्य पलायनम, युद्धे चाप्य पलायनम. चोपदार त्याने युद्ध सुरू झालं की पळून गेलं पाहिजे. बरोबर आहे ना? हां, कोणी? तू नाही, क्षत्रियाबद्दल बोलतो मी. युद्धे चाप्य पलायनम, दानम, त्याच्या जीवनामध्ये दान असलं पाहिजे. आणि ईश्वर भाव म्हणजे त्याच्या आश्रिताचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्याने घेतली पाहिजे. क्षत्रिय म्हणतात, ईश्वर भाव त्याला म्हणतात. शौर्यम, ज्याच्या अंगामध्ये ज्याच्या रक्तामध्ये शौर्य आहे क्षत्रिय आहे. शौर्यम, शौर्यम, शौर्यम. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये नेलं बरं का, आग्र्यामध्ये ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि आग्र्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना उभं केलं महाराज. आणि बघा तुम्ही ऐकताय, खरं मी थकलेला आहे आज, तरी मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही प्रेमाने ऐकताय सगळे म्हणून बोलायचं आहे. महाराज आग्र्याला जाण्याचं कारण असं होतं की मिर्झा राजाच्या मध्यस्थीमुळे दिलेर खान आणि मिर्झा राजा हा 42,000 सैन्य घेऊन महाराष्ट्रावर आला. आणि महाराजांना त्याला शरण गेल्याशिवाय पर्याय नव्हता, कारण महाराजाजवळ सैन्य कमी पडलं होतं. महाराज मिर्झा राजाला शरण गेले. मानाची तलवार दिली मिर्झा राजाला की राजे तुम्ही राजे व्हा, आम्ही तुमचे सरदार होतो. आम्हाला सरदार होण्याची योग्यता नसेल तर आम्हाला शिपाई करा, पण हे जे राज्य आहे याला सांभाळा. 32 किल्ले महाराजांनी घेतले होते. महाराज लहान लहान पोराच्या भरोशावर घेतले होते. आणि खऱ्या अर्थाने त्या किल्ल्यावर त्यांच्या मावळ्याचं रक्त महाराजांना दिसत होतं. आणि मिर्झा राजामुळे, त्या दिलेर खानामुळे महाराजांना त्यातले 26 किल्ले परत द्यावं लागले. 26 किल्ले परत द्यावं लागले. महाराजांना 7 वर्ष थांबावं लागलं मिर्झा राजामुळे. हे महत्त्वाचं आहे. औरंगजेबामुळे जर महाराज थांबले असते ना तर आश्चर्य नव्हतं. या एका सरदारामुळे, या एका मराठ्यामुळे महाराजांना 7 वर्ष थांबावं लागलं. आता हे 7 वर्ष कसं काढणार? जर औरंगजेबाने स्वारी केली तर काय होणार? आणि म्हणून औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसासाठी महाराज नजराणा घेऊन गेले. नजराणा घेऊन गेले. शंभू राजाला सुद्धा सोबत घेतलं. माहीत आहे तुम्हाला, महाराज त्यावेळेला 32 वर्षाचे होते, शंभू राजा 9 वर्षाचे होते. आणि बघा महाराज तिथं गेले. महाराजांच्या सामोरी त्यांनी नौकराला पाठवलं महाराजांचा अपमान करण्यासाठी. मनसबदाराचा दरबार चालू होता. महाराज मनसबदार कशाला म्हणतात माहीत आहे पोरो तुम्हाला?
1,00,000 सैन्याचा जो मालक तो 1,00,000 सैन्याचा मनसबदार, 50,000 सैन्याचा जो मालक तो 50,000 सैन्याचा मनसबदार, 25,000 सैन्याचा जो मालक तो 25,000 सैन्याचा मनसबदार आणि 5,000 सैन्याचा जो मालक तो 5,000 सैन्याचा मनसबदार भरलेला होता. उंच आसनावर बादशाह बसलेला होता. पडद्याच्या आडी काय म्हणतात बेडी बेगम नाही का, काय बेगमच ना, हो ती सुद्धा बसलेली होती आणि दरबार भरलेला होता. तो दरबार मनसबदाराचा नाम मंत्र्यांचा दरबार होता. दरबाराचा नेम असा होता की दरबारामध्ये खाली नाही बसायचं, कोणी उभं राहायचं आणि खाली बसायचं नाही, उभं राहायचं, अशी खाली मान घालून उभं राहायचं. आणि राजाने जर विचारलं तर फक्त असं पाहायचं राजाकडे, हो असं पाहायचं. काय दुर्भाग्य आहे दादा की त्या दरबारामध्ये आमचे काही मराठीसुद्धा खाली माना घालून रुबाबात उभे राहत होते. हे सगळे जर इकडे आले असते ना चित्र वेगळं असतं. त्या 5,000 मनसबदाराची जी रांग होती ती सगळ्यात लहान रांग होती, सगळ्यात कमी दर्जाची रांग होती. 5,000 सैन्य त्याच्या हातामध्ये काम करतंय ना त्याची ती रांग होती. आणि त्या रांगेमध्ये सगळ्या शेवटी महाराजांना मुद्दामून उभं केलं. शेवटी उभं केलं महाराज, सन्मान तर दिलाच नाही. महाराजांना सगळ्यांच्या शेवटी उभं केलं. महाराजांच्या समोर जो उभा होता तो उदयपूरचा राजा राठोड. महाराजांनी त्याला मारलं होतं. त्याच्या पाठीवरचे ओढसुद्धा अजून मोडले नव्हते. त्याच्या पाठीमागं ज्यावेळेला महाराजांना उभं केलं ना त्यावेळेला महाराजांनी जी गर्जना केली त्या दरबारामध्ये की ती गर्जना त्या दरबाराने याच्या अगोदर कधी ऐकलीच नव्हती. राम सिंह, हम सब कोई सह सकते हैं लेकिन अपमान नहीं सह सकते. तुम्हारे राजा ने हमारा अपमान किया है. तुम्हारा राजा पहचानता है कि हम कौन है. हम भी राजे हैं तो भी तुम्हारे राजा ने हमारा अपमान किया है. ये हमसे आगे कौन खड़ा है. अशी गर्जना त्या दरबाराने याच्या अगोदर कधीच ऐकली नव्हती. दरबार स्तब्ध झाला होता. महाराज संकटात होते. महाराजांचं आता निश्चित मरण दिसत होतं सगळ्यांना. त्या दरबारामध्ये महाराजांनी गर्जना केली, परवा न करता गर्जना केली. याला म्हणतात महाराज शौर्य. आपण जर म्हटलं झालं जाऊ दे काय करता आपलं अडकेला जाऊ दे तिकडे नाही का असं म्हटलं असतं. हो चला आपलं पाकिट अडकेलं आणि कशाला नकार पाकिट घेतल्यावर मग बघू नाही का. शौर्य याला शौर्य म्हणतात. विठाल विठाल महाराजांनी जे कपट केलं ना, कपट आहे ना शत्रू म्हणून कपट केलंय. महाराज तिथून कपटाने निघाले. पण महाराजांनी ज्या दरबारामध्ये जी घोषणा केली महाराज ती खऱ्या अर्थाने त्या दरबाराला हलवून टाकणारी होती. महाराजांनी 300 मावडे सोबत नेले होते. बघा एक येजबा नावाचा कुंभार होता. येजबाला बोलावलं, येजबा इकडे ये आणि बघ मला माझी भवानी सोडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे निघून जातील, मी अर्जप देणार आहे, पण तू मडकी घडवायची, मडकी. आणि मडकी नाही विकल्या गेले तर फोडून टाकायची, पण आकटी विजू द्यायची नाही. काय म्हणजे आवा विजू द्यायचा नाही. येजबाने तो आवा मांडला. कोरडे आणि डबीर हे 2 वकील होते महाराजांचे. ते वकील सारखे त्यात फिरत होते. तो येजबा बरोबर मडकी विकण्याच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरात जात होता. तिथून ज्या बातम्या निघतील त्या वकिलाकडे देत होता. आणि काय हिरोजी फर्जन आणि मदारी मेहतर हे महाराजांचे 2 सेवक होते. औषधाच्या निमित्ताने ज्यावेळेला हे बाहेर येतील ना त्यावेळेला येजबा डबीरांना किंवा कोरड्याला सांगायचा आणि ते 2 जण यांना सांगायचे. त्या बातम्या महाराजांजवळ पोहोचायच्या आणि व्हायरल होत नव्हतं. आपली क्लिप तर कशी व्हायरल होईल काही सांगता येत नाही. आणि त्या ठिकाणी महाराजांनी कळवलं. महाराजांना जाण्याचं ठरलं होतं की महाराजांना मारायचं. आता महाराज ज्या दिवशी निघाले महाराज ते तेथ्यातसुद्धा अशा होत्या की श्रावण वद्य अष्टमी भगवंतांनी निघण्यासाठी निवडली आणि श्रावण वद्य द्वादशी महाराजांनी तिथून निघण्यासाठी निवडले. मला हे सांगू द्या की क्षत्रियाच्या स्वभावामध्ये शौर्य असलं पाहिजे. क्षत्रियाच्या स्वभावामध्ये तेज असलं पाहिजे. क्षत्रियाच्या स्वभावामध्ये
शौर्यम तेजो धृतीय धैर्य असलं पाहिजे. युद्धातून न पडून जाण्याची ताकद असली पाहिजे. क्षत्रियाच्या जीवनामध्ये दान असलं पाहिजे आणि क्षत्रियाच्या जीवनामध्ये आपल्या आश्रित असणाऱ्या माणसाला सांभाळ करण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली पाहिजे. याला म्हणतात क्षत्रिय. आता ब्राह्मण कशाला म्हणतात? शमोदमस्तपस्सौच शांती रार्जवमेवच ज्ञानम विज्ञानास्तिक्य ब्रह्मकर्म स्वभावजम. मला हे सांगू द्या, हा स्वभाव ज्याचा असेल ना त्याला क्षत्रिय म्हणतात. मला हे बोलायचं होतं आपल्याशी की ज्या वेळेला अर्जुनाला क्षत्रिय म्हणून त्या ठिकाणी उभं केलं त्यावेळेला अर्जुन युद्ध करायला तयार नाही. भगवान म्हणतात तू का युद्ध करणार नाही? म्हटले नाही करायचं मला युद्ध. तू क्षत्रिय नाहीस म्हणून युद्ध करणार नाही? म्हटले हां क्षत्रिय असलो तरी मला युद्ध करायचं नाही. लक्षात ठेव अर्जुना, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी ही कवन कारुण्य तुझे. मला हे सांगू द्या की अर्जुनाला देवाच्या जवळ असून सुद्धा मी हे युद्ध करतो असं वाटत होतं. मी हे युद्ध करतो असं वाटत होतं. पण ज्यावेळेला 11व्या अध्यायामध्ये प्रभूने त्याला विश्वरूप दाखवलं त्यावेळेला त्याला समजलं की हे करणारा मी नाही, हे करणारा हा आहे. विठ्ठल 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 अर्जुनासारख्या एखाद्या भक्ताला स्वतःला समजून घेण्यासाठी जर वेळ लागत असेल आणि अर्जुनाने स्वतःला समजून घेणं जर महत्त्वाचं असेल तर मला असं वाटतंय आपण सुद्धा स्वतःची ओळख करून घेणं महत्त्वाचं आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा राजाची, अखंडित सेवा राजाची. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा अखंडित सेवा राजाची, अखंडित सेवा मी कोण आहे ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. माझ्या राजांनो, स्वतःबद्दलचं ज्ञान हे माणसाला फार घातक ठरते. आणि मला असं वाटतं की अज्ञान असते ना त्यालाच अज्ञान म्हणतात की जे स्वतःबद्दल असते. असंच ना, स्वतःबद्दल असते. अरे रज्जूवरचा सर्प तुम्हाला सर्प दिसतो याचा अर्थच तुम्हाला स्वतःबद्दलचं अज्ञान आहे म्हणून दिसतो ना, म्हणून दिसतो. तुम्हाला जर स्वतःबद्दलचं ज्ञान असतं तर मला असं वाटते तो भास तुम्हाला त्या ठिकाणी झाला नसता. स्वतःचं ज्ञान म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान आहे, लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं. स्वतःचं ज्ञान म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान आहे. अधिष्ठानाचं ज्ञान ज्याला आहे त्याला अध्यस्त भाषेलच कसं? अध्यस्त त्याला भासत असते की ज्याला अधिष्ठानाचं ज्ञान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला आपलं ज्ञान करून देतात. संतांचंही ज्ञान महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा साधूच्या बहिरंग रूपाकडे पाहून गैरसमज होतो. साधूच्या बहिरंग रूपाकडे पाहून गैरसमज होतो. एखादे साधू ज्या वेळेला आपल्या प्रपंचाचा विचार करत नाहीत, त्याची स्वतःची बायको मेली तरी सुद्धा त्याचा विचार करत नाहीत, गैरसमज होतो लोकांचा. हा वेदाचा अर्थ लिहितो म्हणून सुद्धा काही लोकांचा गैरसमज होतो. आणि बघा की ज्या वेळेला असं घडतंय त्यावेळेला महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की बाबा रे, आम्ही कोण आहोत हे जर तुम्ही आम्हाला विचारत असाल तर त्याचं उत्तर हे आहे की आम्ही तुम्हाला दिसतो ते नाही, तर तुम्ही कोण आहात? मी तो वासुदेव नाही तुझा निकमागता. वासुदेव तत्वता कळ येईल विचारिता आहे ठाऊक सबाय सत्ता. नाही तुझा निकमागता
महाराजांनी सांगितलं आम्ही वासुदेव आहोत, आम्ही वासुदेव होतो. आणि महाराज तर एका ठिकाणी देवाशी भांडण करतात की देवा, तू जर अमर असेल, अमर तू खरा, नाही का महाराज, अमर तू खरा, नैनम छिंदंती शस्त्राने, अमर तू खरा, नवे कैसा मी दातारा. तू जर अमर असेल तर तुझ्यात आणि आमच्यात काय फरक आहे, तुझ्यात आणि आमच्यात काय फरक आहे. आम्ही सुद्धा अमर आहोत. महाराजांना आपण असं विचारू, महाराज तुमच्यामध्ये आणि देवामध्ये जर काहीच फरक नसेल तर तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये तरी काय फरक आहे. काय पश्यन शृण्वन पुरुषन जिघ्रन नश्नन गच्छन स्वपै स्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिशन नपी. 5वा अध्यायामध्ये पश्यन पाहणं सारखंच आहे महाराज तुमचं आपलं. आणि का हे सगळं जर सारखं असेल तर तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे. माझ्या राजांनो, भगवंताला तुकोबाराय म्हणतात, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक नाही. तसं आपण जर महाराजांना विचारलं तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये तरी काय फरक आहे, महाराज म्हणतात काहीच फरक नाही. जसा देव अमर आहे तसे आम्ही अमर आहोत, जसे आम्ही अमर आहोत तसे तुम्ही सुद्धा अमर सांगितलं असलं तरी ते पटण्यासारखंच असलं पाहिजे ना महाराज, पटण्यासारखं असलं पाहिजे. आता एखादे खूप मोठे खासदार आले आणि त्याने सांगितलं चोपदारला की तुला आमदारीसाठी उभं करायचं आहे, राहायचं का तुला, अगोदरच नाही म्हणतो. अर्थात पटण्यासारखंच असलं पाहिजे का नाही. काही गोष्टी कशाही बोलून काय, आता किती मोठा माणूस झाला म्हणून काय त्याने काही बोलायचं असते का. आता तो यांना राष्ट्रपती करायचा आहे, तुम्हाला होता का राष्ट्रपती, होता. अरे मला काय म्हणायचंय, अरे जो विषय तुम्हाला मी बोलणार आहे तो पटण्यासारखा तर असला पाहिजे का नाही, पटण्यासारखाच असला पाहिजे का नाही. बरोबर आहे ना महाराज, पटण्यासारखा असला पाहिजे. या मला 1-2 तुम्ही दोघं जण मला कोल्हापूरला पाठवायचं आहे तुम्हाला. पैलवान करायचं आहे दोघांना. पैलवान होता का पैलवान, विचारून आले का घरून. विषय असा आहे की तुम्हाला जी मी गोष्ट म्हणत असेल महाराज ती पटण्यासारखी तर असली पाहिजे.
पटण्यासारखीच असली पटण्यासारखी जर नसेल तर लोक कसं खरं मानतील कसं खरं मानतील एकाने सांगितलं की अरे एकाने सांगितलं आमच्या इथे काशीफळच म्हणतात तुमचे काशीफळ 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 आले राव आमच्या इथं एवढाले काशीफळ केवढाला एवढाले एवढाला कुठे काशीफळ असतात का एवढाला काशीफळ तो दुसरा म्हणे अरे तुझे तरी एवढाले आहेत माझं तर ट्रालीत एकच बसते म्हणे एवढा आहे तो तिसरा म्हटला अरे तुझ्या तर ट्रालीत आहेत मला तर रेल्वे बोलावं लागली एक ठेवायला तो चौथा म्हणते आपण म्हणे असं केलं की एक गावा एवढा गंज बनवला म्हणे हॅटले का खोटा बोलतो म्हणे कशासाठी बनवला हे तुमचे काशीफळं शिजू घालायसाठी म्हणे मला वाटतं हा विषय पटला तर पाहिजे का नाही महाराज तुम्ही आम्हाला असं खरं सांगा हे पटण्यासारखी गोष्ट आहे का भाऊ आता आपण थोडा संवाद करू तुम्ही अमर आहात हां तुम्ही अमर आहात तुम्ही अमर आहात अमर म्हणजे कधीही न मरणारा त्याला अमर म्हणतात नाही का महाराज ही गोष्ट पटण्यासारखी आहे तुम्हाला जर तुम्हाला अमर म्हटलं तर तुम्ही होकार द्याल तुम्ही येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती नाही का पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शैनम यह संसारे अरे मासी पाख पाखडी तव हे सरे याला कसं काय अमर म्हणणार तुम्ही कसं काय अमर म्हणणार ग्रासगिडी सत्ता नाही हाती याला कसं काय अमर म्हणणार तुम्ही पण आपण म्हणूनच पहिल्यापासून तुमच्या लक्षात आलं असेल की बघा महाराज आपल्याला म्हणतात की तुम्ही अमर आहात आपला अनुभव मात्र यापेक्षा वेगळा आहे वेगळा असा आहे महाराज बस एक विषय घेऊन आपण आता थांबणार आहे खरं म्हणजे वेगळा असा विषय आहे की आपले अनुभव याच्यापेक्षा फार वेगळे आहेत विठ्ठल एकदाच माणूस मरतो असं नाही प्रत्येक क्षणाने त्याचं मरण आहे एकदाच माणूस मरतो असं नाही प्रत्येक अवस्थेने त्याचं मरण आहे माणूस एकदाच मरतो असं नाही प्रत्येक कालाने त्याचं मरण आहे ऐका प्रत्येक क्षणाने माणसाचं मरण आहे पहिल्या क्षणाचा अत्यंत अभाव झाल्याशिवाय जीवनामध्ये दुसऱ्या क्षणाची उत्पत्ती होतच नाही लक्षात ठेवा होतच नाही एका क्षणाने एक तास एका तासाने एक दिवस एका दिवसाने आठवडा 15 महिना क्षणापासून सुरुवात आहे याची सुरुवात कुठून आहे क्षणापासून आहे काय असते पहा महाराज काही गोष्टी प्रवाह रूपाने सत्य असतात नाही का प्रवाह रूपाने सत्य मानतो आपण त्याला प्रवाह रूपाने सत्य मानतो एखाद्या नदीवर जर तुम्ही काल स्नान करण्यासाठी गेलात आणि दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी सगळेजण गेलात तर एखादा आपला मित्र म्हणतो की रामभाऊ याच पाण्यामध्ये आपण काल स्नान केलं होतं हे खरं आहे याच पाण्यामध्ये आपण स्नान केलं होतं हे खरं आहे आणि ते पाणी कुठं आहे दूर गेलं प्रवाह रूपाने ते सत्य आहे पण ते सत्य नाही आपण ज्या पाण्यामध्ये स्नान केलं होतं ते पाणी तर कुठंही निघून गेलं असेल एखाद्या वेळेला समुद्रात राव हे प्रवाह रूपाने जरी आपल्याला सत्य वाटत असलं तर हे सुद्धा तसंच आहे आम्ही कालचे आज आहोत आजचे उद्या आहोत हे खोटं आहे बरं का त्या पाण्यासारखं कालचे तुम्ही दूर निघून गेलेत परवाचे त्याच्याहीपेक्षा दूर निघून गेलेत पाठीमागच्या महिन्यातले तर आणखी दूर निघून गेले पाठीमागच्या सालातले तर फार दूर निघून गेलेत 10 वर्षाच्या अगोदरचे तर तुम्ही आता राहिलेच नाही विठ्ठल विठ्ठल प्रवाह रूपाने जरी आपल्याला हे बरोबर वाटत असलं तरी हे जाणं निश्चित आहे प्रत्येक क्षणाने माणसाचं मरण आहे पुढे चाला प्रत्येक कालाने माणसाचं मरण आहे सुषुप्ती काल मेल्याशिवाय जागृती काल येत नाही जागृती काल मेल्याशिवाय स्वप्न काल येत नाही तुम्ही खरंच चांगलं ऐकताय सुषुप्ती गेल्याशिवाय जागृती कशी येईल हो जागृती केल्याशिवाय स्वप्न कसं येईल सुषुप्तीमध्ये स्वप्न नसतं आणि सुषुप्ती फार वेळ नसते निवृत्ती महाराज सुषुप्ती असं म्हणतात की काही सेकंदाची असते काही सेकंदाची
काही सेकंदाची सुषुप्ती असते, नंतरचं सगळं स्वप्नच असते. नंतर सगळं स्वप्न असते. काही सेकंदाची सुषुप्ती आहे. आपली झोप म्हणतो ना, झोप हे काही 6 तासाची आणि 8 तासाची नसते, ती काहीतरी क्षणाची असते. नंतर मात्र सगळे आपण स्वप्नामध्ये असतो. सुषुप्ती गेल्याशिवाय स्वप्न नाही आणि स्वप्न गेल्याशिवाय जागृती नाही. म्हणजे ते कालाने माणसाचं मरण आहे. तिसरा भाग असा आहे, प्रत्येक अवस्थेने माणसाचं मरण आहे. प्रत्येक अवस्थेने. गीताकार असं म्हणतात, कौमारे यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. बालपण मेल्याशिवाय तारुण्य भेटत नाही आणि तारुण्य मेल्याशिवाय म्हातारपण भेटत नाही. लक्षात ठेवा. करायचं असेल, मी सांगत असतो की आता 70च्या पुढे जे गेले असतील त्यांचे जर काही लग्नातले फोटो असतील, आहेत का लग्नातले फोटो आहेत? कोणाला विचारू आता? झालंच नाही अजून तर काय फोटो? हां, अर्थात लग्नातले काही फोटो असतील, तुम्ही 70च्या पुढे निघाले असाल, तो फोटो आपल्या हातात घ्या. एक हातात आरसा घ्या. तुम्हाला नक्की सांगतो, शपथ घेऊन, तुम्हाला मेलेले दिसाल. मेलेले आहे ना, मेलेले दिसाल. खूप दुःख होईल माणसाला ते सगळं पाहून. हे मरण नाही, हे मरणच आहे. खोबऱ्याची वाटी झाले ऐसे मुख, गळतसे नाक श्लेष्मपुरी. ऐका रे राजांनो, आपलं मरण क्षणाने आहे, आपलं मरण अवस्थेने आहे, आपलं मरण कालाने आहे. कालाने आहे. महाराज, शास्त्र असं सांगते की आपण बिडी ओढत नाही, बिडी आपल्याला ओढत असते. आपण पीत नाही, आपण नाही पीत, ती आपल्याला पीत असते. आपण भाकर खात नाही, भाकर आपल्याला खात असते. आपण काल भोगत नाही, काल आपल्याला भोगत असतो. कालो न जाता वयमेव जाता. अरे कालचा दिवस आज आहे, बरोबर आहे, दिवसच आहे, सारखाच आहे, सारखाच आहे. कालची सावली तुम्ही बघा तिथंच होती एखाद्या मंदिराची, आताही सावली आहे, थोडी बदल झालीशील पण आहेच. दिवस सारखाच आहे, दिवस सारखाच आहे. कालचा दिवस तुम्ही भोगला नाही, त्या कालच्या दिवसाने तुम्हाला भोगलंय, तुम्हाला भोगलंय, तुम्हाला. कालचा दिवस काल आज आहे, पण तुम्ही कुठे आहे कालच्या आज? तुम्ही बिड्या वडत नाही, बिडी तुम्हाला वडते. बिड्या वडणारे जर आपण असतो तर बिड्या वडणारे राहिले असते, बिड्या संपल्या असत्या. बिड्या अजून शिल्लक आहेत, बिड्या वडणारे गेले, बिड्या वडणारे गेले. आणि भोगा न भोगता वयमेव भोगता. आपण स्वतः त्या कालाच्या ओघामध्ये जात असतो. आणि म्हणून माणसाचं कालाने मरण आहे, माणसाचं अवस्थेने मरण आहे, माणसाचं क्षणाने मरण आहे. आणि एक दिवस शेवटचं सुद्धा मरणच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एक पाहत सा एकाची दहन, सावध जागुने तारे नभा, सावध जागुने तारे नभा. एक पाहतसा एकाची दहन, सावध जागुने तारे नभा, सावध जागुने तारे नभा. काही समजदार माणसं असतात. गजर कीर्तनाचा.